नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केट फ्लॅट सुरुवात स्लाइटली निगेटिव्ह गेली. त्यानंतर निफ्टी ऑलमोस्ट 100-150 पॉईंट मायनस टेरिटरीमध्ये राहिली सकाळच्या मॉर्निंग सत्रामध्ये 11-11:30पर्यंत. त्यानंतर दुपारी मात्र ग्रॅज्युअली रिकव्हरी यायला सुरुवात झाली आणि निफ्टीनं क्लोजिंग होता जवळपास 250 पॉईंटची तेजी. बँक निफ्टी 1000 पॉईंटची तेजी, सेन्सेक्स 800 पॉईंटची तेजी करून बंद झाला. चांगली वाढ बघायला मिळाली. याचं रिझन होतं इराणकडून आलेलं स्टेटमेंट. इराण जो आहे तो ठोस सीजफायर, कायमस्वरूपीचं सीजफायर होण्यासाठी इंटरेस्टेड आहे, डील करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, सीजफायरमध्ये इंटरेस्टेड आहे. आणि त्यानंतरनं स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन करण्यामध्ये इराणने इंटरेस्ट दाखवलेला आहे. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन करण्याआधी पूर्णतः सीजफायर होणं आणि ॲग्रीमेंट्स होणं हे गरजेचं आहे असं त्यांचं स्टेटमेंट आलं. कारण आज 6 एप्रिल अमेरिकेने दिलेली दुसरी डेडलाईनच संपते. आणि कालही ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलेला की तुम्ही जर नाही ऐकलं, बऱ्याच वल्गर शब्दात थोड्या शिव्यासुद्धा दिलेल्या ट्विटमध्ये की जर नाही ओपन केलं तर तुम्हाला नरक बनवून टाकेन इराणला, अशा पद्धतीचे स्टेटमेंट चालते. आणि बऱ्याच गल्फ कंट्रीजकडनं स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन होण्यासाठी प्रयत्नशील होते, कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेवर ऑइल एक्सपोर्टवर अवलंबून आहेत आणि ऑइल एक्सपोर्टच जर थांबला तर त्यांचं सर्वायवल अवघड आहे. त्यामुळे बरेच मिडल ईस्ट नेशन स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन होण्याच्या भूमिकेत आहेत. इस्रायल मात्र स्टँड आहे. पण अमेरिका बरेच दिवस झालं डील होते, चर्चा होते, ट्रम्प यांच्याकडून हे ट्विट होत होतं, कमेंट्स येत होत्या. इराणनं दुजोरा दिला नव्हता. आज पहिल्यांदाच इराणनं मात्र कबूल केलं की सीजफायर ॲग्रीमेंटची चर्चा आहे आणि आम्ही एक ठोस आणि कायमस्वरूपीचे सीजफायर ची डील करू इच्छितो आणि तरच त्याचवेळी स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन करेल. तेव्हा मार्केटला ते स्टेटमेंट आल्यानंतरनं इराणकडून मार्केटला चांगली रॅली आणि मोमेंटम आला. निफ्टी ऑलमोस्ट -150 पॉईंटवरून रिकव्हरी होत 250 पॉईंट डेज हायच्या आसपास 23,000च्या जस्ट बिलो जाऊन बंद झाला. बँक निफ्टीसुद्धा 52,600-500च्या वरती जाऊन बंद झाला. जवळपास 1000 पॉईंटची तेजी झाली. आज रात्री 11:30 वाजता ट्रम्प यांच्याकडून सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स आहे. ट्रम्पसुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स करणार आहेत आणि मार्केटच्या होप्स आहेत, जगाच्या संपूर्ण होप्स आहेत की इराण आणि US एक चर्चा सुरू होईल, स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन होईल आणि लवकरच सीजफायर होईल. कंडिशन्स जे आहेत त्या नॉर्मलवर येतील आणि तसं झालं तर मला वाटतं मार्केट्स निश्चित बॉटम आउट झाले असं समजा आणि मार्केट्स इथून फर्दर राहिल्यावर मे बी 24,000-24,500 पण निफ्टी जाऊ शकते. आणि मागेही मी रिसर्च जो केलेला की मार्चमध्ये बॉटम होईल आणि एप्रिलमध्ये आपल्याला चांगले हाईज बघायला मिळतील, ते परत पुन्हा यावर्षी रिपीट होऊ शकतं. फक्त आता USनं सीजफायर ॲग्रीमेंट्सवर तयारी दर्शवली पाहिजे आणि इराण आणि USच्या चर्चा लवकरात लवकर ठोस आणि ऑफिशियली सुरू झाल्या पाहिजेत. आत्ता मीडिएटरतर्फे सुरू आहेत. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं लक्ष आजच्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सकडे आहे आणि मार्केटचा पूर्ण अपेक्षा आहे ग्लोबल मार्केटचे आणि आपल्या मार्केटचे की सीजफायर ॲग्रीमेंट निश्चितच आज आणि उद्यामध्ये होऊन जाईल आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ओपन होईल आणि जगाचे जे वेठीस झालेलं आहे ऑइल अँड गॅस सप्लाय तो नॉर्मल होईल आणि जग पुन्हा पूर्वपदावर येईल यासाठी प्रयत्नशील आहे. मार्केटच्या होप्स आहेत, तेव्हा आज मार्केटला चांगली रिकव्हरी आली. तर आजच्या रिकव्हरीमागे हेच रिझन आहे, मार्केटचं सीजफायर ॲग्रीमेंट लवकरच पोहोचेल अशी अपेक्षा आहे आणि इराणकडून स्टेटमेंट आलं. ओव्हरऑल FIची विक्री कंटिन्यू आहे. काल FI 9,200 कोटीचे विकले. आजही ज्यावेळी निफ्टीने रिकव्हर दिली मार्केटमध्ये वरच्या लेवलला सेलिंग आलं, पण जसं इराणचं स्टेटमेंट आलं मार्केटनं वन वे रिकव्हरी केली. पण FIची आकडेवारी अजून यायची आहे, पण मला वाटतं निश्चित FIने किरकोळ कळून विक्री केली असेल. उद्याच्या सेशनला बघायला झालं तर मार्केट उद्या आहे तर जोरात मोठं गॅपअप और गॅपडाऊन होईल. जसं म्हटलं की ट्रम्प यांचं स्पीच आहे रात्री 11:30 वाजता आणि जर सीजफायर ॲग्रीमेंटवर US आणि इराण ॲग्री झाले आणि चर्चा सुरू आहेत असं घोषणा आली तर मला वाटतं उद्या निफ्टी 400-500 पण पॉझिटिव्ह उघडेल. जर तसं काही नाही झालं आणि अमेरिकेनं परत पुन्हा थ्रेट दिला आणि चर्चेला अजून ठोस नाही आहे म्हटलं किंवा वर काही खाली अजून स्टेटमेंट्स आले तर एखादं निगेटिव्ह ओपनिंग येऊ शकतं, मे बी 100-200 पॉईंटचं परत पुन्हा मायनसमध्ये. पण 90% चान्सेस आहेत की US ॲग्री होईल आणि सीजफायर अनाऊन्स होईल ट्रम्पकडून आणि मला वाटतं निफ्टी जो आहे तो 400-500 पॉईंट कदाचित पॉझिटिव्ह गॅपअपमध्ये ओपन होऊ शकतं. मोठी तेजी उद्या येऊ शकते. त्यामुळे मार्केट आज वन वे रिकव्हरीला आले. हा न्यूज बेस झाला. गॅपडाऊन होईल. टेक्निकली 23,000च्या वर गेला तर 23,300 ते 23,500पर्यंतची रॅली निफ्टीमध्ये येईल. 22,900च्या खाली आलं तर 22,800 पहिला सपोर्ट आहे. हे दोन 22,900 पहिला, त्याच्या खाली आला तर 22,800. 23,000च्या वर 23,300 ते 23,500पर्यंतची मोमेंटम निफ्टीला येऊ शकतं आणि सीजफायर झालं, अनाऊन्समेंट झाली तर मे बी निफ्टी 24,000-24,500 सुद्धा या वीकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर 52,500च्या वरती
53,000 जाईल, 53,000च्या वर 54,000पर्यंत बँक निफ्टी जाण्याचे चान्सेस आहेत. सीजफायर झालं तर मला वाटते मे बी 54,000पर्यंत आपल्याला या वीकमध्ये बँक निफ्टी बघायला मिळेल. 52,500च्या खाली आली तर 52,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही काम करा. पण जर सीजफायर झालं तर मला वाटतं मोठी तेजी येऊ शकते आणि या मंथ एंडपर्यंत आपण निफ्टी परत पुन्हा 25,000, बँक निफ्टी 56-57,000पर्यंत सुद्धा गेलेली बघायला मिळू शकतं. प्लस RBI पॉलिसीसुद्धा बुधवारी आहे. आज 2375 शेअर्स NSEमध्ये वाढले, त्याबाजूला 626 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 43 शेअर्स वाढले, त्याबाजूला 7 शेअर्स पडलेत. वाढण्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज फक्त ऑइल अँड गॅस सेक्टर मायनस राहिलं, कारण रिलायन्स आज जवळपास 3% मायनस होता. बाकी आजच्या रिकव्हरीला बँकाने रिकव्हरी लीड केल्या. बँक्स, IT, ऑटो, मेटल्स, एनर्जी, रियालिटी या सगळ्या सेक्टरमध्ये चांगली तेजी राहिले. ऑइल अँड फार्मा थोडेसे किरकोळ मायनसमध्ये राहिलेत. ग्लोबल मार्केट आढावा गेलं तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स जवळपास 50 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. US फ्युचर्ससुद्धा वाट बघत आहेत ट्रम्प यांच्या स्पीचचं. मला वाटते ट्रम्प यांच्या स्पीचनंतरनं मार्केटचे USची मार्केटची दिशा करेल. US मार्केटमध्ये तेजी राहिली, सीजफायर अनाउन्समेंट झाली तर निश्चित आपण उद्या एक चांगले मोठं गॅप अप ओपनिंग बघू शकतो. मे बी कदाचित मार्केट बॉटम आउट होऊन सुद्धा वरची रिकव्हरी, वरच्या लेवल्स दाखवू शकतं. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.